नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोल ऑनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. एअरविंग सोसायटी गांधीनगर डोंबिवली या ठिकाणी आलेले आहोत. संजीवनी शंकर परब या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया परब कुटुंबाला. घ्या उखाणा. बघता बघता संसाराची 12 वर्षे सहरली, शंकररावांचे नाव घेते आयुष्य बहरले. अरे वा वा वा. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर, नमस्कार. हे माझा मुलगा, नमस्कार. हे माझी सासूबाई, नमस्कार. ही माझी आई, नमस्कार. त्या माझ्या नंदा, ही माझी जाऊबाई, बर बर हे माझे दादा, बर. ही माझ्या वहिनी आणि हे माझे सगळे भाचे उभे आहेत. हो. आणि हे माझे सोसायटीचे मेंबर, नमस्कार. ही माझी बहीण, नमस्कार. ही माझी मामी. बरं बरं. चला सगळ्यांची ओळख झाली आहे तर सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? डोंबिवलीत डोंबिवलीत कुठे? ओबरासवाडी. गोगरासवाडी. आणि तुमचं? माझं गावी नाटळ, तालुका कणकवली. कणकवली. हा. हे सगळं बालपण गावाला हो, गेलं? बालपण गावी, शिक्षण वगैरे गावीच सर्व. कुठली शाळा? शाळा माझी पूर्ण प्राथमिक नाटळ खांदारवाडी, त्याच्यानंतर कन्नडी विद्यालय, आणि त्याच्यानंतर मोहनराव मुरारराव सावंत ज्युनियर हायस्कूल कॉलेज. 12वी केल्यानंतर मग मी मुंबईला आलो. मुंबईला कोणाकडे आले? मुंबईला माझी ही काकी आणि माझा भाऊ त्यांनी मला आणलं. मग मुंबईला म्हणजे मालाड मालवणीला होतो, तिथून खार, भांडूप आणि नंतर डोंबिवली. डोंबिवली. तुमच्या घरी कोण कोण होतं? माझी आई, वडील आणि बहीण. काय करायचे आई बाबा? माझ्या वडिलांचं म्हणजे बिझनेस होता, पण काय झालं, काही कारणास्तव माझे वडील मी 5वी 6वीत असताना गायब झाले. ते अजून आले नाही. कामाला गेले, ते आलेच. पण मग सगळं आईनेच केलं? आणि माझे काका आहेत, मोठे काका होते, त्यांनी आम्हाला मदत केली. आमचं लहानाचं शिक्षणाचा खर्च केला आणि त्यांनी आम्हाला हे सेटल करून दिलं. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न केलं. त्याच्यानंतर थोडं थोडं शिक्षणातनं मी जॉब केला आणि मी माझं लग्न आम्हीच केलं. आमचं लव्ह मॅरेज आहे. कसं काय झालं? मी एका कामाला होती, मी म्हणजे कल्याण आरटीओला कामाला होती. कल्याण आरटीओला? हा. तिथे हे बाजूलाच कामाला होते. तुम्ही काय करत होता आरटीओ? मी तिथे गाड्यांचं इन्शुरन्स काढायचं काम करायचो. आणि तुम्ही कसलं काम करायचं? आम्ही तिकडे म्हणजे रिलायबल म्हणून मोटर ट्रेनिंग स्कूल होतं, त्यांच्यातर्फे तिथे मी काम करायची. तिथे मी लायसन्सचे नव्हते, फॉर्म बिम भरायची, झेरॉक्स असं काढायची. आणि तुम्ही काय करायचं? इन्शुरन्स काढायचं? हो, मी इन्शुरन्स काढायचा. मग काय झालं? त्याच्यानंतर तिथे आमची ओळख झाली. आम्ही म्हटलं म्हणजे असं ते कामाला यायचे, आम्ही ते माझ्याकडे कधी यायची ऑफिसमध्ये, काय झेरॉक्स काढायला म्हणा, काय म्हणा, कसं करायला यायची. मग आमची ओळख झाली, मग भेट झाली आणि त्याच्यामध्ये काय लायसन काढलं? काय झालं? त्याच्यानंतर आमची ओळख झाली. बरं. ओळख म्हणजे येता जाता आम्ही असं काही जास्त तिथं ऑफिसमध्ये कधी इंटरॅक्ट करायचो नाही. येता जाता रिक्षामध्ये कधी रिक्षात कशाला बसायचे? कारण का ते आरटीओ स्टेशन पासून लांब होतं ना. सांगा, तुम्ही झेरॉक्स काढायला ऑफिसमध्ये जायचे, हो. मग रिक्षात कशाला बसायला लागले? नाही, सुटल्यानंतर झेरॉक्स काढते वेळी तिथे काहीच कुठला बोलायचं नाही याच्याशी मी, किंवा ती माझ्याशी बोलायची नाही. जसं ॲज इट इज, जसं कस्टमर जातं त्याप्रमाणे आपलं काम करून आम्ही येतो. तेव्हा संध्याकाळी 6:30 किंवा 6 वाजता ऑफिस टाइम सुटल्यानंतर बाय चान्स कधी एखाद्या वेळी रिक्षात जाताना भेटली तर मग तेव्हा बोलणं. असं कसं अचानक कसं भेटायचं? काय हो वहिनी, तुम्ही यांच्या रिक्षात का बसायचे? आता टाइम कसं आहे, 6 साडेसहाला काम संपल्यानंतर निघाल्यानंतर आता समजा लाईनीमध्ये उभं राहिलं आणि ते आले तर मग एकत्रच बसायचो ना. तसं नाही माहिती, तुम्ही लाईनीत होता? अरे तुम्हीच म्हणाला लाईनीत उभी असते रिक्षाची लाईनीत. अरे मग हे सांगा ना मला. आणि मग काय रिक्षात स्टेशन नंतर मग अशी बोलणं झालं, तेव्हा अशी फ्रेंडशिप होती. त्यानंतर मग फ्रेंडशिप मध्ये असं कधीतरी आम्ही भेटायचो, बोलायचो. कुठे भेटायचं? असं कुठे तिकडे कल्याणला वगैरे नाही, मग बाहेर बाहेर म्हणजे का बाहेर का भेटायचं? काय
म्हणजे कोणी बघू नये म्हणून ह्याच्यासाठी. अरे पण बघायचा काय प्रश्न आहे? काय कारण काय कारण काय? कोणी म्हणजे बघितल्यानंतर हिच्या घरी किंवा माझ्या घरी समजेल याच्यासाठी आम्ही तिकडे नाही, काय म्हणजे पण समजण्याच्या ऑफिसला पण तिकडे कामाच्या ठिकाणी कोणाला समजेल याच्यासाठी आम्ही तिकडे काही म्हणजे बोलायचं जास्त काहीच नाही. काही नाही. पण मला सांगा, तुम्ही एकमेकाला प्रपोज कधी केलं होतं? आम्ही प्रपोज 5-6 महिन्यानंतर केलेलं. कोणी? मीच गेलो होतो प्रपोज. तुम्ही? काय म्हणून? बिर्ला मंदिरला आम्ही गेलो होतो शाळेत. बिर्ला मंदिर शाळेत, ऑफिसला, कल्याणला फिरायला गेलेलो ना. दोघेच गेलो होतो. बिर्ला मंदिर शाळेला गेलो होतो. तिकडे मग बसलो, नंतर चालू बोल, कारण का त्याच्याबद्दल आमचं बोलणं फोनवरती वगैरे व्हायचं. त्याच्यामुळे मग नंतर मी विचारलं. ती स्वभाव तिचा चांगला होता आणि कामामध्ये एकदम चांगली होती, म्हणजे आणि एकनिष्ठ होती. त्याच्यामुळे मी म्हटलं ठीक आहे. मी विचारलं, ती पण बोलली. काय विचारलं? की असं आहे, असं माझ्या मनात आहे. काय असं मनात म्हणजे काय? की मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे, असं डायरेक्ट विचारलं? कुठे? बिर्ला मंदिरात? बिर्ला मंदिर म्हणजे विठ्ठल मंदिराच्या बाहेर? विठ्ठल मंदिराच्या बाहेर ते बसलो होतो. तिथे तिला विचारलं. त्यानंतर ती बोलली ठीक आहे, मी सांगते तुम्हाला. काय झालं? मी होकार नाही दिला तेव्हा? नाही, लगेच नाही दिला. का? असं भीती वाटत होती. आमच्या घरात मंदिरात जाताना भीती नाही वाटली? मला कळतच नाही. मंदिरात जाताना भीती नाही वाटली, विचारल्यावर भीती वाटली, मग कशाला गेला होता? विचारल्यानंतर भीती वाटत होती, म्हणजे पूर्ण आयुष्याचा प्रश्न होता ना. त्याच्यामुळे निर्णय घ्यायचा की न घ्यायचा ह्याच्या मागचा उद्देश, म्हणजे आपण घेतल्यानंतर तो आपला सक्सेस होईल की नाही याच्या मागची भीती होती. काय हो, तुम्हाला भीती होती? हो. मग तुम्ही किती दिवसात ती भीती गेली? त्याच्यानंतर 1-2 महिन्यानंतर मी बोलली, कारण त्यांचं कामाला मध्ये व्यवस्थित होते, सगळंच व्यवस्थित होतं. मग स्वभाव चांगला होता, कुठल्याही प्रकारचं कोणाचे म्हणजे अशी काय हे नाही, कुठल्या प्रकारचं व्यसन नाही, कुठल्या प्रकारचं काय कोण असते, आपण आणि आपलं काम ह्याच्याशी त्यांचं मतलब होतं. मग मी त्यांना होकार दिला. पण मग होकार झाल्यानंतर किती दिवसांनी घरी कळलं? माझ्या घरी तर काहीच कळलं नाही, कारण मी कामावरनं निघाली आणि मग मी नंतर आधी आम्ही ठरवून ठेवलं. होकार दिल्यानंतर मी माझ्या घरी सांगितलं, मी असं आहे. माझ्या मोठ्या बहिणीला सांगितलं, कारण का वडील नसल्यामुळे आई गावी होती. तर बहिणीला म्हटलं असं आहे. मग ती बोलली ठीक आहे, एकदा आणून दाखव, मग आपण बघू पुढे काय. तर मग हिला मी खारला घेऊन गेलो बहिणीकडे. बहिणीने बघितलं, बहीण बोलली ठीक आहे चालेल. नंतर मग माझ्या दुसऱ्या बहिणीकडे घेऊन गेलो, तिला पण सांगितलं. आणि घरच्यांचा आमच्याकडून होकार होता. तुमच्याकडनं? आमच्याकडून पूर्ण होकार होता. तुमच्या घरी? आमच्या घरी होकार म्हणजे मी कोणाला सांगितलं नव्हतं. सांगितलं असतं तर एखाद्या वेळा ते लोक तयार होते, कारण माझ्या बहिणीचं लग्न झालेलं, माझी आई एकटीच होती. आणि त्यामुळे आणि मी काय म्हणाली की आपण सांगायचं, आणि त्या लोकांना जर नाही जमलं, आणि माझे काका बिका मोठे होते, परिस्थिती तेव्हा आमची खूप हे होती, म्हणजे व्यवस्थित नव्हती. म्हटलं ह्या लोकांना बोलतील तुझं रूम कुठे, तुझं काय कुठे, आणि नाही ऐकलं तर, म्हणून मी घरी काही सांगितलं नाही. पण हे सगळं सांगितल्यानंतर लग्न होऊन आता किती वर्ष झाली? 12 वर्ष. कशी साथ दिली तुम्हाला? उत्तम साथ दिली तिने, जशी द्यायला पाहिजे एक पत्नी म्हणून, तशी तिने चांगल्या प्रकारे साथ दिली. प्रत्येक प्रसंगामध्ये तिने मला पूर्णपणे पाठिंबा दिला. हो. सुरुवातीला किती उत्पन्न होतं लग्न झालं तेव्हा तिला काहीतरी, मला वाटतं ती कामाला होती, तिला 2000 रुपये सॅलरी होती, आणि तुम्हाला मला एक काहीतरी 7-8 हजार रुपये पगार होता. बरं, राहायला कुठे होते तेव्हा? राहायला डोंबिवलीला होतो. डोंबिवली काटे इथे छोटं घर घेतलं, आणि तिथेच संसार थाटला. हो, तिथेच संसार थाटला. आणि तो संसार थाटण्यामध्ये माझ्या आईने मला पुष्कळ खूप मदत केली. आज एकदम इमोशनल झालाय तुम्ही सगळ्या आठवणीने, हो ना? पण मग तुमच्या घरच्यांनी कधी स्वीकारलं? माझी आई कधी कधी यायची मधून गपची तशी मला भेटायला. त्याच्यानंतर माझा मुलगा झाल्यानंतर माझे मामी मामा मला सगळं घेऊन आलेले. 1 वर्षानंतर मग ते आले. मुलगाचं बारसा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व आले, आणि त्यानंतर मग नॉर्मल झालं, म्हणजे सगळं संसार व्यवस्थित झालं. पण मला तुम्हाला विचारायचं, आता जेवढ्या ह्या इमोशनल आहेत किंवा शांत आहेत, एरवी पण अशाच असतात का? या प्रश्नाला का दुसरं ऑप्शन आहे का? म्हणजे आज ते एवढ्या अशा इमोशनल आहेत, शांत आहेत, अशाच असतात का?
नाही तसं आता नॉर्मल ती म्हणजे आहे, इमोशनल पण आहे, पण थोडी ती रागीट तापट. नाही, मला सांगा दिवसभरात आम्ही आता आलोय म्हणून ठीक आहे, पण आम्ही नसताना दिवसभरात 12 तासातले किती तास तापण्यात जातात आणि किती तास शांत असतील? मला वाटतं तरी 20-22 तास तर तापण्यात जात असतील. बरं, आता ह्या सगळ्या गप्पा सुरू असताना पहिल्या खेळातली सगळी बक्षिसं वहिनींना मिळणार का ते आपण बघणार आहोत. वेळ 1 मिनिटाची. बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात. वेळ सुरू झाली. बिंब प्रतिबिंब. 20 सेकंद झाली, 40 सेकंद राहिलेली आहेत. जय जय रघुवीर समर्थ. दहा, 9, श्री सद्गुरु चरित्र. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वरी चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा आलेली आहे, अभिनंदन. नमस्कार. बरं, आता तुमच्यावरती इतके आरोप केलेत. आरोप आहेत की कौतुक आहे? काही कौतुक असेल, काही आरोप असतील. ही सगळी तुमची माणसं आहेत. हो, हा? माझी माणसं. मोबाईलवर तुम्ही खूप बोलता असा आरोप. रे, माझं कामच ते असल्यामुळे मी मोबाईलवर बोलणारच ना. आरोप मान्य आहे का? हो, मान्य मान्य. किती वर्ष आहेत लग्नाला? 12 वर्ष. 12 वर्ष झाली. जेवण काही केलं जमत नाही अजून. मिस्टरांना सतत ओरडत असता, सतत भांडत असता. मान्य आहे? हो, मान्य. बघा, सगळे बघतायत. तुमच्यामुळे घरातला मेकअप संपतो. मान्य आहे? हो. तुम्हाला झोपायला खूप आवडतं. तरी तुमच्या बोलण्यामुळे ना समोरच्याची मनं दुखावतात. पण असं ते म्हणतायत, पण माझ्यावरनं मला वाटत नाही. मी बोलत असेल, पण काही कारणामुळे बोलत असेल. मन पण दुखत, पटकन बोलता त्यामुळे त्यांची बऱ्याचदा. मनं दुखत. हो, मग पटकन बोलतो. म्हणजे मला काही गोष्टी आवडल्या नाही तर मी पटकन बोलते, हे मी मान्य करते. पण त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटतं. ठीक आहे, मी आता बदल करेल त्याच्यात कधीपासून? आत्तापासून. नक्की? हो. मला नाही वाटत बदल. चिडचिड फार करता. बघा, परत तोच आरोप आहे. सहनशीलता कमी आहे तुमच्याकडे. वेळ मिळाला की झोपता. हे जे काय गोड असतायत बघा आता. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? हे खरं आहे? हो, खरं आहे. सगळे आरोप हो, म्हणजे हो, खरं. आरोप सगळं खरे आहेत. कसले आरोप खरे? कारण काय, सहनशीलता थोडी कमी आहे तिच्यामध्ये. बर, पटकन बोलते आणि रागीट स्वभाव आहे. पण कुठला बदल केला पाहिजे त्यांनी? म्हणजे समोरचा काय बोलतो हे विचार करून उत्तर द्यायला पाहिजे. लगेच त्याच्यावरती रिॲक्ट व्हायचं नाही. थोडी सहनशीलता ठेवायला पाहिजे, असं तुमचं म्हणणं? हा. आणि जो रागीट स्वभाव आहे, तापट स्वभाव आहे, त्याच्यात बदल करायला पाहिजे. बघा, आता तुमचं काय कधीपासून? आत्तापासून. नाही हो, काय नको ना, उद्यापासून. नको. आणि मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? त्यांचा स्वभाव चांगलाच आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा नाही बदल केला तरी चालू शकतं, कारण मीच रागिष्ट आहे. ते खूप शांत आहेत आणि खूप मला त्यांनी पण खूप साथ दिलेली आहे. त्यामुळे खूप चांगले. मग इतके चांगले आहेत तरी का चिडतात? एक तर जास्त झोपता, जेव्हा जागे असतात तेव्हा चिडता. काय करायचं काय त्यांनी? बरं, आता चित्र काढायची आहेत. बघूया चित्र सगळे घरातले ओळखणार का? दहा, 9, 8, 7, 6. वाव, हा कुठला पापलेट? असा पापलेट असतो? डोंबिवलीत असे पापलेट कधी?
चला अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. रेडिओ याच रिक्षातून फिरायचे का? अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. दहा, 9, 8, 7, कॉफी 6, 5, मिसळ 4, 3, वेळ संपली. थांबा एक मिनिट, हे तुम्ही बरोबर काढलंय ना? काय काढलं होतं सांगा? कांदा. नमस्कार. सासूबाई, तुम्ही सांगा सुनेबद्दल. सून माझी चांगली आहे. चांगली आहे हा. हो, पण सगळ्यांनी एवढे आरोप केले, चिडचिड करते वगैरे. ते सगळ्यांनी करा, मला चांगली आहे तुमच्याशी नाही चिडत? ना. नाही, बाकी सगळ्यांवर चिडते. हो ना? मला माझी आज तुम्हाला सांगून ठेवलंय चांगलं बोला म्हणून. सांगून नाही, पण आता एवढे वर्ष झाले हो. माझ्याशी चांगली असं. होय ना, तुमच्याशी चांगली हा. वागते. बरं, द्या. आई, माझी आई. तुम्ही जावयांबद्दल सांगा. मला मुलगा नाही, पण माझे दोन्ही जावई मुलासारखे आहेत आणि दोन्ही मुली पण माझे चांगले व्यवस्थित आहेत. त्याचं चांगलं व्यवस्थित चाललंय. होय ना, पण तुमची मुलगी खूप चिडते, कशामुळे हो? नाही तसं काही. तसं काय नाही. बरं, माहेरी तुम्ही काय तिला झोपायला दिलं नाहीत का? आता सासरी नुसती झोपून असते म्हणतात. हा, बरं, अजून कोण बोलणार आहे? एकच म्हणायचं आहे, नाव त्यांचं शंकर आहे, पण ही पार्वती तिसरा डोळा उघडते. हा तिने बंद करावा, एवढीच आमची इच्छा आहे बस. काय मामानी छान सांगितलंय. नाव त्यांचं शंकर आहे, पण तिसरा डोळा तुम्ही उघडता. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची माग? क्षमा मागायची असेल तर मी माझ्या घरातल्यांची मागेल, कारण मी लग्न हे न सांगता केलेलं आहे. आणि आईची क्षमा मागेल. आणि दुसरी गोष्ट, कोणालाही मी दुखावलं असेल आणि सगळ्यांनी जे बोलले असेल त्यांना मी सगळ्यांना क्षमा मागते आज. आणि मी माझ्यात बदल सुद्धा आता करायला सुरुवात करेल मी आल्यामुळे. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मी माझ्या सर्व फॅमिलीची, कुटुंबाची मागेन. कारण का त्यांच्या लग्नाच्या बाबतीत माझ्याकडून पुष्कळ अपेक्षा होत्या. कारण का 4 बहिणीनंतर मी एकच भाऊ होतो, पण ते शक्य झालं नाही. आम्ही लग्न साध्या पद्धतीत केलं, त्याच्यामुळे त्यांना तेव्हा हे कळलं. पण आज कार्यक्रमामुळे त्यांना चांगला खूप आनंद झाला, पण त्यांना त्यावेळेला जे शक्य झालं नाही त्याबद्दल मी त्यांची सगळ्यांची क्षमा मागतो. आणि धन्यवाद द्यायचे असेल तर मी माझ्या आईवडिलांना, की खरंच आज वडिलांच्या पाठीमागे आईने मला खूप सपोर्ट केला. आज जो का आमचा हा संसार आहे त्याच्यामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे आणि तो आम्ही तिच्या मार्गदर्शनाखाली चालवतो. आम्हाला पण अशीच अपेक्षा आहे की तिने तसंच आम्हाला साथ द्यावी. एवढं आम्हाला. अरे, आईने तर कायमच आशीर्वाद दिलेत हो. तुम्हाला, हो की नाही? हो, दिले. म्हणजे सुनेबद्दल बोलताना सून किती रागावलेली असली तरी आज मात्र सासूबाईंनी जराही सुनेबद्दल एक शब्द काढला नाही. याच्यातच त्यांचं सगळी माया, ममता, मातृत्व सारं काही दडलेलं आहे. तुम्ही दोघे शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करता आहात. एकमेकांची साथ आहे आणि म्हणूनच हा संसार उत्तम पद्धतीने उभा राहिलेला आहे. तुम्हा दोघांनाही मनापासून शुभेच्छा, तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. आणि या दोघांनाही शुभेच्छा देत असताना झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.